नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आणि बऱ्यापैकी सगळ्यांना माहीत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट सर्वांना माहिती आहे का नाही? हां, तरच तुम्हाला एवढं माहीत असेल की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबानं वाढदिवसाला बोलवलं. वाढदिवसाला बोलवल्यानंतर तिथं महाराजांचा त्याने अपमान केला. अपमान केल्यानंतर त्याने महाराजांना नजरकैदेत ठेवलं. नजरकैदेत ठेवून पुन्हा महाराज इथं राजगडी माघारी आले. तर ते कसे आले तर त्यातला एक भाग आहे, म्हणजे महाराज तिथं औरंगजेबाच्या दरबारात काय बोलले, नक्की त्यांचे शब्द काय होते, हे परकालदासाने कल्याणदासाला लिहिलेल्या पत्रात त्याने लिहिलेलं आहे. तर ह्याची सुरुवात होती, महाराज राजगडावरून निघतात. महाराज राजगडावरून निघाल्यानंतर त्यांचा पहिला अपमान जो होता तो आग्र्याच्या वेशीवरती होता. आग्र्याच्या वेशीवरती तो रामसिंग, मिर्झा राजे जयसिंग यांचा पुत्र, तर त्या रामसिंगाला महाराजांची खातिरदारी करण्यासाठी त्याला नेमणूक केलेली. नेमणूक केल्यानंतर तो काय तिथं हजरच राहिला नाही. तिथं झाला महाराजांचा पहिला अपमान. त्या अपमानानंतर दुसरा अपमान झाला तो दिल्ली दरबारी झाला तो, म्हणजे महाराजांनी मुघल रीतिरिवाजाप्रमाणे खिल्लत नेली. खिल्लत नेल्यानंतर बादशहाने त्याला हातपान लावला नाही. आता ही बादशहाची काही होतं काय माहीत, हात लावला नाही, बघितलंसुद्धा नाही. तिथं झाला महाराजांचा दुसरा अपमान. आणि तिसरा अपमान जो झाला तो म्हणजे महाराजांच्या जो पुढं लाईनीत उभं केला त्याचं नाव होतं जसवंत सिंग. तर तो जसवंत सिंग तो होता जो कोंढाण्याच्या लढाईत महाराजांच्या सैनिकांना पाठ लावून पळाला. तर मग तिथं महाराजांना खूप अपमान झाला, म्हणजे आता तिथं एक कुणाचाही अपमान होईल. तर मग महाराज तिथं बोलले, तुम देखा तुम्हारा बाप देखा तुम्हारी पातशाही देखी, लेकिन मैं ऐसा आदमी हो जो मुझे गौर करने खडा रखो. म्हणजे ही जी भाषा आहे ती एक मेन म्हणजे दख्खनी हिंदी म्हणून संबोधली जाते, जे आजही आपल्या सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी बोलली जाते. तर महाराज तसं बोलल्यानंतर रामसिंगाला औरंगजेबानं बोलवलं की बाबा तिथं काय विषय चालला आहे. तर मग रामसिंग म्हणतो की महाराजांना वाईट वाटलं म्हणून. मग तो म्हणतो औरंगजेब की महाराजांना खिल्लत दिल्या म्हटल्यानंतर महाराजांकडे तो खिल्लत घेऊन जातो. खिल्लत घेऊन गेल्यानंतर महाराज म्हणतात, मेरा सिर काट कर ले जाओ तो ले जाओ, लेकिन मैं पातशाही की जी हुजूरी नाही चलता. तसं म्हटल्यानंतर पुन्हा तो तिकडे जातो. पुन्हा बादशाकडे गेल्यानंतर बादशाह म्हणतो, आता बघ तुझ्या आईनं तू काय करायचे. मग महाराज तिथून निघाल्यानंतर आणि एक म्हणजे रीतिरिवाज होता त्यांचे मुघलांचे की बाबा महाराजांच्या त्या मुघलांच्या दरबारात कुणी मोठ्या आवाजात बोलायचं नाही, कोणी बादशाला पाठ दाखवायची नाही, म्हणजे बादशाला विचारून कुणी हालायचं सुद्धा नाही. तर महाराजांनी सगळं केलं, बादशाला पाठ पण दाखवली, बादशाच्या पुढं मोठ्या आवाजात पण बोलले, बादशाचा अपमान पण केला. बादशाचा झाला इगो हार्ट. मग महाराज तिथून गेले. महाराज गेल्यानंतर महाराजांना त्यानं ठेवलं नजरकैदेत ठेवल्यानंतर महाराजांना म्हणजे संभाजी महाराज यांनी मनसबदारी स्वीकारलेली मुघलांची, त्यामुळं त्यांना फिरायला परवानगी होती सगळीकडे, त्यामुळं त्यांना काही एवढा विषय नव्हता. मग काय शिवाजी महाराजांच्या बाजूने 400 मराठा सैनिक, म्हणजे जे राजगडावरून इकडं आलेलं ते 4000चं सैनिक प्रोटेक्शनला, त्याच्या बाहेरून रामसिंगचं, आणि रामसिंगच्या बाहेर 4000 जे होतं ते औरंगजेबाच्या कमांडरचं. म्हणजे एवढी सिक्युरिटी का, तर शिवाजी महाराजांच्या म्हणजे बहिर्जी नाईक सगळ्यांना माहीतच असतील. बहिर्जी नायकांनी म्हणजे असे हेरखात्यातून अशा अफवा उठवलेल्या की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांवर भवानी देवी प्रसन्न आहे की ते 10-10, 15-15 फूट असे उंच उड्या मारतात, अशा काही अफवा पसरवलेल्या. पुन्हा शिवाजी महाराज जादूटोणा करून गायब होतात. त्याच्या आधी तो किस्सा झालेला तो म्हणजे इथं शाहिस्तेखानाचा. महाराज आली कसे गेले कसे कुणालाच माहीत नाही, त्यामुळं सगळे घाबरलेले तिथं. महाराज काय ते हा आपला औरंगजेब तो मशिदीला जाताना पण 4000चं सैनिक घेऊन जायचा. त्याची फाटायची तिथं पायरीवर एक पायरीवर एक ठेवायचा तो. अशी त्याची गत झालेली. त्यामुळं औरंगजेबाचा तो कार्यक्रम तिथं झाला. आणि पुन्हा मग काय, आणि आपल्याला आता बघा पिक्चर वगैरे सगळीकडे दाखवतात की बाबा महाराज पेटाऱ्यातून आले वगैरे ह्यातून, तर तो फक्त अंदाज बांधलेला आहे की पेटाऱ्यातून आले म्हणून. महाराज कसे आले कोणालाही माहीत नाही, आजपर्यंत कुठेही लिहिलेलं नाही आहे. आपण फक्त तो अंदाज बांधलेला आहे की बाबा पेटाऱ्यातून आले, वेषांतर करून आले. तर असं कसं काय म्हणजे महाराज कसे आले हे पण माहीत नाही. महाराज राजगडी पोचल्यानंतर महाराजांनी पत्र लिहिलं औरंगजेबाला, सॉरी भाई न सांगून आलो म्हणून. आणि त्यानंतर औरंगजेब पण म्हटला, ओके भाई काय विषय नाही. चला, जय शिवराय.